हॅलो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात ही म्हणतात या भाजीला व कांद्याची भाजी म्हणतात. तर मी इकडे कांद्याची पात वेगळी चिरून घेतलेली आहे व त्याखाली जे कांदे असतात ते वेगळे चिरून घेतले आहेत. थोडी मिरची चिरून घेतलेली आहे बारीक 4 ते 5 व थोडी मसूरची डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर गॅस पेटवला, गॅसवरती पातेलं ठेवलं. पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमच तेल टाकून घेतलं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला कांदा टाकून घेतला. या भाजीसाठी वेगळा कांदा चिरून घ्यायचा नाही, जो त्या कांद्याच्या पातेच्या खाली कांदे असतात ते सेपरेट चिरून घ्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे. मिरची टाकून झाल्यानंतर ती तेलामध्ये थोडी परतवून घेतली व त्यामध्ये चवीनुसार मीठ व हळद टाकून घेतली व ते मिश्रण चांगले असे परतवून घेतले. मिश्रण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेली मी मसूरची डाळ टाकून घेतली व तीही मिश्रण चांगले असे परतवून घेतले व त्यानंतर कांद्याची पात चिरून घेतलेली त्यामध्ये मी घालून घेतली व ते चांगले असे मिश्रण मिक्स करून 5 ते 10 मिनिट हे वाफेवर शिजवून घेतलं. थोडं पाणी घालून पाहू शकताय 10 मिनिटातच ही आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.